नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026च्या SRPF गट 2 ला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीच्या उर्वरित पेपरसाठी तयारी करताय किंवा पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करताय, तर त्यासाठी तुम्ही या प्रश्नांचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? या ठिकाणी पाहायचं आहे, प्लासीची लढाई आहे ती 1757 साली झालेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए। आता याबद्दल काय काय लक्षात ठेवणार आहे आपण? प्लासीची लढाई, या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला। तारीख होती 23 जून 1757 आणि ही लढाई बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झाली होती। या ठिकाणी कोण लढलं? तर बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीकडून रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं आणि त्यावेळी मीर जाफर हा सिराज उद्दौलाचा सेनापती होता, त्याने फितुरी केली। त्यामुळे या ठिकाणी बंगालच्या नवाबाचा म्हणजेच सिराज उद्दौलाचा पराभव झालेला होता आणि त्यामुळे या ठिकाणी भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेलेला होता। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आहे या ठिकाणी? प्लासीची लढाई कधी झाली? 1757, तारीख होती 23 जून 1757। इतर माहिती देखील लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या साली झाली? या ठिकाणी पहा, फ्रेंच राज्यक्रांती, या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व दिली आणि मित्रांनो ही लढाई आहे ती कधी झाली किंवा ही जी क्रांती आहे ती कधी झाली? तर 1789 साली, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, 1789 साली बॅस्टिलच्या तुरुंगाचा पाडाव झाला आणि तेव्हापासून फ्रेंच राज्यक्रांतीला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी असलेल्या लुईच्या राजेशाहीचा अंत झाला। त्या ठिकाणी कोणता लुई होता? 16वा लुई होता, त्याची राजेशाही या ठिकाणी समाप्त झाली होती। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 3, ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती? या ठिकाणी पहा, सिडनी, मेलबर्न ही ऑस्ट्रेलियातील महत्त्वाची शहर आहेत, परंतु कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे। कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, बल्बचा शोध कोणी लावला? या ठिकाणी पाहायचं आहे, विजेचा दिवा म्हणजेच बल्बचा शोध लावलेला होता थॉमस अल्वा एडिसन यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या पाठामध्ये आपण यांचा अभ्यास लहानपणीच केला होता। आता पुढे पहा, जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला। न्यूटन गुरुत्वाकर्षण आणि गतीचे 3 नियम दिले। त्यासोबतच अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिनचा शोध लावला, म्हणजेच अँटीबायोटिकचा शोध लावलेला होता। पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5, अमेझॉन नदीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? या ठिकाणी पहा, अमेझॉन नदीचे उगमस्थान आहे ते दक्षिण अमेरिका खंडामध्ये पेरू या देशामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वतरांग आहे, या पर्वतरांगेमध्ये पेरू हा देश आहे, त्याच्या मित्रांनो अँडीज पर्वतरांगेमध्ये पेरू देशामध्ये अमेझॉन नदीचा उगम होतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे। त्यासोबतच अमेझॉन ही आकारानं जगातील सर्वात मोठी नदी आहे आणि याला जगाचं फुफ्फुस असं म्हटलं जातं। ठीक आहे, कारण या ठिकाणी इतकी जंगल झाडे आहे की जगातील सर्वाधिक ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी निर्माण होतो। ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 6, सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत? आता या ठिकाणी जर तुम्ही 2005 पासून अभ्यास करताय तर तुम्हाला हा प्रश्न सोपा जाईल। या ठिकाणी 2005 पासून सौरमालेमध्ये किंवा सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत। त्याच्या अगोदर 9 ग्रह मानले जात होते। लक्षात ठेवायचं आहे, 2005 पासून सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत। आता या ठिकाणी त्याच्या अगोदर 9 होते, तर 9वा ग्रह कोणता होता? प्लुटो होता। आता प्लुटो काय झाला? बटू ग्रह झालेला आहे। ठीक आहे, आता आपण 8 ग्रह पाहूया क्रमानं। लक्षात ठेवायचा आहे क्रम, सर्वात पहिल्यांदा सर्वात जवळ आणि सर्वात लहान बुध ग्रह आहे, दुसऱ्या क्रमांकाला शुक्र, तिसऱ्या क्रमांकाला पृथ्वी, चौथ्या क्रमांकाला मंगळ, पाचव्या क्रमांकाला आहे गुरु, 6व्या क्रमांकाला शनी, 7व्या क्रमांकाला युरेनस आणि 8व्या क्रमांकाला नेपच्यून, असे 8 ग्रह सूर्यमालेमध्ये आहेत। त्यासोबतच मित्रांनो सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु, सर्वात लहान विचारला तर बुध, सर्वात वेगवान विचारला तर बुध आणि त्यासोबतच मित्रांनो सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता आहे? शनी ग्रह आहे, हे देखील लक्षात ठेवायचं।
पुढे पहा प्रश्न क्रमांक 7. सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे? या ठिकाणी पहा, सर्वे ऑफ इंडिया ही संस्था डेहराडून या ठिकाणी आहे. डेहराडून कुठे आहे? उत्तराखंडमध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. डेहराडून हे उत्तराखंडमध्ये आहे आणि ते सर्वे ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न, सर्वे ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली होती? तर लक्षात ठेवायचं आहे 1767 साली सर्वे ऑफ इंडिया नावाच्या संस्थेची स्थापना झालेली होती. पुढे प्रश्न क्रमांक 8. नाटो या संस्थेमध्ये किती देशांचा समावेश आहे? या ठिकाणी पहा, नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये अमेरिकेसह एकूण 32 देशांचा समावेश आहे. याच्यामध्ये अमेरिका आणि युरोपमधील एकूण 32 देशांचा समावेश आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी. लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये अमेरिका आहे, त्यासोबतच युरोपियन युनियन देखील आहे आणि एकूण किती झाले? 32 आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? या ठिकाणी पहा, संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजे युनायटेड नेशन्सनं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणतं? आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण वर्ष. आणि मित्रांनो, ग्लेशियर म्हणजेच काय? हिमनदी. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? पर्याय डी, आंतरराष्ट्रीय ग्लेशियर किंवा हिमनदी संरक्षण वर्ष 2025. आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे उत्तर. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीमध्ये प्रकाशित झाले होते? या ठिकाणी पाहायचंय, वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे. ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये प्रकाशित झालं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. लक्षात ठेवायचं. पुढे प्रश्न क्रमांक 11. DRDO या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? या ठिकाणी पहा, DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. मुलींची पहिली शाळा कोणत्या साली सुरू करण्यात आली? या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी महात्मा फुले यांनी 1848 साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, 1848. कोणी सुरू केली? महात्मा फुले यांनी. कोणत्या ठिकाणी? पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी. पुढे पाहायचं, प्रश्न क्रमांक 13. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? या ठिकाणी पहा, भारताचा पहिला अंतराळवीर कोण होते? राकेश शर्मा हे होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. आणि या ठिकाणी पहा, राकेश शर्मा यांना अशोक चक्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. त्याच धर्तीवर आता या ठिकाणी 2026 मध्ये देखील शुभांशु शुक्ला अंतराळात गेले होते आणि त्यामुळे त्यांना देखील 2026 मध्ये अशोक चक्र देऊन गौरवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच मित्रांनो विचारलं जातं की जगातील पहिला अंतराळवीर कोण? तर त्यांचं नाव युरी गागारिन हे होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. निबंधमाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? या ठिकाणी पहा, निबंधमाला हे वृत्तपत्र आहे ते 1874 साली विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलं होतं. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, निबंधमाला 1874 विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेलं मासिक होतं. लक्षात ठेवायचं, निबंधमाला हे मासिक होतं. आणि मित्रांनो, यांच्या याच मोठ्या कार्यामुळे त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 15. सरिस्का वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या ठिकाणी पहा, सरिस्का वन्यजीव अभयारण्य हे सध्या राजस्थान या राज्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. राजस्थानमधील अलवार जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य पसरलेलं आहे. त्यासोबतच या ठिकाणी कोणता प्राणी प्रसिद्ध आहे? तर रॉयल बेंगॉल टायगर हा प्राणी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 16. मानव विकास निर्देशांक 2025 नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? या ठिकाणी पहा, 2025 नुसार विचारलेला आहे आणि 2025च्या मानव विकास निर्देशांकानुसार स्वित्झर्लंड हा देश जगामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. स्वित्झर्लंड हा मानव विकास निर्देशांकामध्ये
पहिल्या क्रमांकावर होता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17. अँडीज पर्वतरांगा कोणत्या खंडात स्थित आहेत? आपण पाहिले होतं अँडीज पर्वतरांगा या दक्षिण अमेरिका खंडामध्ये स्थित आहेत आणि उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेला वेगळं करतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यासोबतच या ठिकाणी याच पर्वतरांगेमध्ये पेरू या देशामध्ये अमेझॉन नदीचा उगम होतो. आणि मित्रांनो, ही जी पर्वतरांग आहे ती 7,000 किलोमीटर लांबीची आहे आणि दक्षिण अमेरिकेतील 7 देशांमध्ये पसरलेली आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. पुणे येथील भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी पहा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. आणि मित्रांनो, शेकरू या प्राण्यासाठीच या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य प्रसिद्ध आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19. लोकसभेतील एकूण सदस्यांची संख्या किती आहे? मित्रांनो, सध्या लोकसभेमध्ये कमाल सदस्य असू शकतात 550 आणि सध्या किती आहेत त्यापैकी 545. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. या ठिकाणी 543 हा आकडा देखील लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. डेसिबल हे एकक काय मोजण्यासाठी वापरले जाते? डेसिबलचा वापर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. डेसिबल ध्वनीची तीव्रता. पुढे प्रश्न क्रमांक 21. सोनार यंत्रणेचा वापर कोण करते? या ठिकाणी पहा सोनार म्हणजे काय आहे तर अल्ट्रासॉनिक ध्वनिलहरी आहेत ज्यांचा वापर नॅव्हिगेशनसाठी केला जातो. म्हणजे समजा समुद्रामध्ये आपण प्रवास करतोय तर पुढे येणारे अडथळे आणि समुद्राची खोली मोजण्यासाठी या सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? याचा वापर नॅव्हिगेटर्स कडून नॅव्हिगेशनसाठी केला जातो. म्हणजे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 22. तापमानाचे एकक कोणते आहे? तापमानाचं मित्रांनो एसआय एकक असतं, स्टँडर्ड युनिट असतं केल्विन. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. फॅरनहाइट, सेल्सिअस ही देखील त्याची रोजच्या वापरातली एकक आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 23. सातमाळा अजिंठा डोंगर रांगा कोणत्या नदीखोऱ्यांना वेगळी करते? या ठिकाणी पाहायचं आता एक क्रम सांगतो तो लक्षात ठेवायचा. ठीक आहे. या ठिकाणी सर्वात वर ही आहे नर्मदा नदी, त्याच्या खालोखाल लगेच सातपुडा पर्वतरांग, त्याच्या खालोखाल तापी नदी, त्याच्या खालोखाल लगेच सातमाळा अजिंठा पर्वतरांग, त्याच्यानंतर लगेचच खाली कोणती नदी आहे? गोदावरी नदी आहे. त्याच्यानंतर लगेच खाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगा आणि भीमा नदी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खाली शंभू महादेव डोंगर रांगा आणि कृष्णा नदी. म्हणजे क्रम कसा आहे? नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा अजिंठा, गोदावरी,
हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, शंभू महादेव आणि कृष्णा असा क्रम आहे. आणि मित्रांनो काय विचारले आपल्याला, सातमाळा अजिंठा डोंगर रांग कोणत्या नदीखोऱ्यांना वेगळी करते, तर सातमाळा अजिंठा ही उत्तरेला तापी आणि दक्षिणेला गोदावरी या दोन नद्यांना वेगळं करते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, तापी व गोदावरी. गोदावरी व भीमा यांच्यामध्ये कोणती आहे, हरिश्चंद्र बालाघाट, आणि भीमा व कृष्णामध्ये शंभू महादेव डोंगर रांग. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 24. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. या ठिकाणी पहा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच जर आपल्याला तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असं विचारलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे, नंदुरबार. तोरणमाळ नंदुरबार, चिखलदरा अमरावती, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 25. E इज इक्वल टू MC स्क्वेअर हे सूत्र कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले आहे. या ठिकाणी पहा, सापेक्षतेचा सिद्धांत म्हणजेच E इज इक्वल टू MC स्क्वेअर ही तत्वज्ञान किंवा हे सूत्र आहे ते अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा कधी सुरू झाली. या ठिकाणी पहा, भारतामध्ये पहिली रेल्वे सेवा आहे ती 16 एप्रिल 1853 ला सुरू झाली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि ती धावली होती मुंबई ते ठाणे दरम्यान, म्हणजेच बोरीबंदर ते ठाणे दरम्यान. ठीक आहे. अंतर किती होतं, 34 किलोमीटर. भारतातील पहिली रेल्वे 1853 साली बोरीबंदर ते ठाणे किंवा मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर धावलेली होती. आणि याच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेट म्हणजेच नाना शंकर शेट यांनी प्रवास केलेला होता. पुढे पहा प्रश्न क्रमांक 27. जायकवाडी धरणातील जलाशयाचे नाव काय. आता या ठिकाणी पहा, जुनंच नाव दिलं जातं अजून देखील. जायकवाडी धरणाचं जलाशयाचं नाव काय आहे, नाथसागर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. नाथसागर जायकवाडी धरणातील जलाशयाचं नाव आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. या ठिकाणी पहा, 1982 ला नाबार्डची स्थापना झाली आणि याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, स्थापना 1982, मुख्यालय विचारलं तर मुंबई. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 29. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेने अंतराळामध्ये कशाचा शोध लावलेला आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेनं अंतराळामध्ये अलकनंदा नावाच्या दीर्घिकेचा शोध लावलेला आहे. कशाचा, अलकनंदा नावाच्या दीर्घिकेचा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 30. ओपेक म्हणजे कोणती संस्था आहे. ओपेक म्हणजे काय, तर ओपेकचा फुल फॉर्म पहा काय आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. म्हणजेच तेल निर्यात करणाऱ्या देशांची ही एक संस्था आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. पुढे प्रश्न क्रमांक 31. बार्क या संस्थेचे पूर्ण नाव काय. बार्क म्हणजे काय, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. म्हणजे पर्याय सी. ठीक आहे. हे कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. पुढे प्रश्न क्रमांक 32 आहे, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय. या ठिकाणी पहा, आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. ठीक आहे, आर्यभट्ट. पुढे प्रश्न क्रमांक 33. रेड क्लिफ रेषा ही कोणत्या दोन देशातील सीमारेषा दर्शवते. या ठिकाणी पाहायचं आहे, रेड क्लिफ रेषा आहे ती भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. ज्यावेळी भारताची फाळणी झाली तेव्हा 1947 साली सर सिरिल रेडक्लिफ यांनी ही रेषा बनवलेली होती. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, रेड क्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे, पर्याय सी. त्यासोबतच भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान कोणती आहे, ड्युरांड रेषा आहे. किंवा भारत आणि पाकिस्तान दरम्यान, भारत आणि अफगाणिस्तान तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ड्युरांड रेषा आहे. त्यासोबतच भारत चीन दरम्यान मॅकमोहन रेषा देखील आहे. पुढे प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रात होत नाही. या ठिकाणी पाहायचं आहे, तापी नदी आहे, तिचा उगम कुठे होतो, मध्य प्रदेशातील बैतूल जवळ मुलताई या ठिकाणी याचा उगम होतो. कोणत्या नदीचा, तापी नदीचा. आणि याच ठिकाणी दुसरा पण उगम होतो, वर्धा नदीचा. लक्षात ठेवायचं, वर्धा ही देखील मध्य प्रदेशामध्ये उगम पावते, महाराष्ट्रामध्ये नाही. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. ठीक आहे, वर्धा नदीचा उगम महाराष्ट्रात होत नाही. प्रश्न क्रमांक 35. आपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द, आपत्ती म्हणजे संकट, पर्याय बी.
प्रश्न क्रमांक 36, भेद या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा. भेद म्हणजे फरक आणि त्याला विरुद्धार्थी सारखेपणा म्हणजे साम्य. पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37, खांद्याला खांदा लावणे म्हणजे काय? बरोबरीनं काम करणं म्हणजे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 38, ज्यामध्ये दोन्ही पदे समान दर्जाची म्हणजे महत्वाची असतात त्या समासाचे नाव काय? या ठिकाणी पहा, जर पहिलं पद महत्वाचं असेल तर त्याला अव्ययीभाव समास म्हणतात. दुसरं पद महत्वाचं असेल तर त्याला तत्पुरुष समास म्हणतात आणि दोन्ही पदे महत्वाची असतील त्याला काय म्हणायचं? तर द्वंद्व समास म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? दोन्ही पदे महत्वाची, पर्याय सी द्वंद्व समास. आणि जर दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच नव्या पदाचा बोध होत असेल तर त्याला म्हणायचं बहुव्रीही समास. पुढे प्रश्न क्रमांक 39, घोडा वेगाने पळतो यातील क्रियाविशेषण ओळखा. या ठिकाणी पहा, क्रियाविशेषण म्हणजे काय? वाक्यातील क्रिया कशा प्रकारे घडते म्हणजेच वाक्यातील क्रियेबद्दल किंवा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं? वाक्यातील क्रियाविशेषण म्हणायचं. आता घोडा कसा पळतो? घोडा वेगाने पळतो म्हणजे वेगाने हे काय झालं? वाक्यातील क्रियाविशेषण झालं. कारण हा शब्द काय दाखवतो? घोडा कसा पळतो हे दाखवतं, म्हणजेच क्रिया कशी घडते हे दाखवतं, म्हणून हे काय झालं? क्रियाविशेषण, पर्याय सी. पुढे प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. या ठिकाणी पहा, तिथे, बाहेर, कोठे हे काय आहेत? स्थलवाचक आणि प्रश्नार्थ क्रियाविशेषण आहेत. परंतु तूर्त हे काय दाखवतं? वेळेचा बोध करून देतं, म्हणजेच कालदर्शक आहे. पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तूर्त हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढे प्रश्न क्रमांक 41, एतद्देशीय या शब्दाचा अर्थ काय? एतद्देशीय म्हणजे मित्रांनो या देशाचा. एतद्देशीय म्हणजे या देशाचा, पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी एक वचन आणि अनेक वचन सारखेच असणारा शब्द कोणता? या ठिकाणी पहा, मुलगाचं अनेक वचन मुलगे, ससाचं ससे, आंबाचं आंबे. परंतु दगड हा शब्द दोन्ही वचनामध्ये सारखाच राहतो. एक दगड 10 दगड. काय बदल झाला का? नाही झाला. म्हणजे या ठिकाणी दगड हा शब्द एक वचन आणि अनेक वचनामध्ये सारखाच राहतो. पर्याय ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसे तसे लिहिताना टिंब या चिन्हाचा वापर करतात. या ठिकाणी समजा जर आपल्याला बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असे लिहायचे तर काय केलं जाईल? तर अक्षय म्हणाला स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तो जो काही म्हणाला ते. म्हणजेच जर आपल्याला बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असे लिहायचे तर काय केलं जाईल? त्या शब्दांना दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलं पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, पत्र स्वतःच्या हाताने लिही या वाक्याचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, आज्ञा दिली गेलेली. आज्ञा असेल तर आज्ञार्थ असतो, म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना असेल तर त्या ठिकाणी आज्ञार्थ असतो. आणि वर काय केलं गेलेलं आहे? पत्र लिहिण्याची आज्ञा केली जात आहे, म्हणून हे या ठिकाणी काय झाला? आज्ञार्थ झाला. त्याच प्रकारे उद्गारार्थी, नकारार्थी, विधानार्थी यावर आपण अनेक प्रश्न आपल्या A to Z मराठी व्याकरण या सिरीजमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही अजूनही A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहिली नसेल तर ती पाहून घ्या, जेणेकरून तुमचं मराठी व्याकरण त्यामधून पक्कच होऊन जाईल. पुढे प्रश्न क्रमांक 45, जंग जंग पछाडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? जंग जंग पछाडणे म्हणजे काय? कमालीचा प्रयत्न करणे, म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, जंग जंग पछाडणे म्हणजे कमालीचा प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही? या ठिकाणी पहा, संबोधनला अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय आहे, एक वचनामध्ये कोणताही प्रत्यय नाही. सप्तमीला दोन्ही वचनामध्ये सारखेच त, इ, आ हे प्रत्यय आहेत. द्वितीयला सला ते, सलना ते हे एक वचन आणि अनेक वचनामधील प्रत्यय आहेत. परंतु प्रथमाला एक वचन आणि अनेक वचनामध्ये कोणताही प्रत्यय नसतो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. या ठिकाणी प्रथमा विभक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाही. पुढे प्रश्न क्रमांक 47, गटात न बसणारा पर्याय ओळखा. 5 पांडव, 4 बहिणी, 2 भाऊ हे काय आहेत? साकल्यवाचक विशेषण आहेत, संख्या विशेषण आहेत. ठीक आहे, परंतु सर्व हे काय आहे? अनिश्चित संख्या विशेषण आहे. म्हणजे काय झालं? हे तिन्ही एका प्रकारचे आणि सर्व हे वेगळ्या प्रकारचं आहे, म्हणजे पर्याय ए गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 48, राम राजा झाला या वाक्यातील राजा शब्दाचे कार्य कोणते? आता या ठिकाणी पहा, जर आपण म्हटलं राम झाला, राजा काढून टाकलं तर काय होईल? वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. राम काय झाला सांगणं आवश्यक आहे ना मित्रांनो. ज्यावेळी वाक्यामध्ये एखादा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं?
पूरक असं म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी राजा काय झाला, वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी येतं म्हणून पूरक आहे. ठीक आहे, पर्याय सी. प्रश्न क्रमांक 49, मुख्य काळ किती आहे? त्या ठिकाणी पहा, मुख्य काळ आहेत मराठीमध्ये 3: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आणि मित्रांनो, पुढे प्रत्येकाचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे, भूतकाळवरून पाहूया. एक तर साधा भूतकाळ, दुसरा चालू भूतकाळ, तिसरा पूर्ण भूतकाळ आणि चौथा रीती भूतकाळ. अशा प्रकारे साधा, चालू, पूर्ण आणि रीती असे प्रत्येक काळाचे 4 प्रकार पडतात. परंतु मूळ प्रकार किती आहेत? 3 आहेत: भूत, भविष्य, वर्तमान. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. उपप्रकार विचारले तर किती आहेत? 12 आहेत. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी सातत्यदर्शक कालवाचक क्रियाविशेषण नसणारा शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, नसणारा ओळखायचा आहे. नित्य, सदा, वारंवार, सर्वदा. या ठिकाणी पाहायचं आहे, नित्य, सदा, सर्वदा हे कालवाचक आहेत, परंतु वारंवार हे काय आहे? आवृत्तीवाचक आहे. म्हणजे काय झालं? पर्याय सी हा आवृत्तीवाचक आहे, कालवाचक नाही. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 51, ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, ती कर्ता, गाणे कर्म, गाते क्रियापद. आता आपल्याला काय पाहायचं आहे? क्रियापदाचं रूप कशावरून बदलतंय ते पाहायचं आहे, कर्त्यानुसार की कर्मानुसार. मग आता या ठिकाणी जर ती आहे तर आपण काय म्हणलं? तो केलं, तिचं तो केलं तर काय होईल? ती गाणे गाते आणि तो गाणे गातो. म्हणजे काय झालं? तर कर्त्याच्या लिंगानुसार या ठिकाणी क्रियापदाचं रूप बदललं. आणि ज्या ठिकाणी कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं रूप बदलतं त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. म्हणजे या ठिकाणी कोणता आहे? कर्तरी प्रयोग आहे, पर्याय ए. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? या ठिकाणी पहा, तत्सम शब्द म्हणजे काय? एखादा शब्द जर संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये कोणताही बदल होत नसेल तर त्याला म्हणायचं तत्सम शब्द, आणि रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला म्हणायचं तद्भव शब्द. मग या ठिकाणी पहा, गुरु तत्सम, वृक्ष तत्सम, पिता तत्सम, परंतु शर्ट काय आहे? परभाषीय आहे. इंग्रजीमधून मराठीमध्ये येतं म्हणून हा काय झाला? परभाषीय झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 53, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, लक्षातच ठेवायचं आहे, पाठच ठेवायचं आहे. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण नेहमीच आधारपूरकाचं काम करतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी कोणता फारशी शब्द नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, खाना, सामान, पोशाख फारशी आहेत, परंतु लिलाव हा फारशी शब्द नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी पर्याय डी. लिलाव हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये येतो, त्यामुळे तो फारशी नाही. प्रश्न क्रमांक 55, सुरेश गावचा सरपंच झाला तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? या ठिकाणी पहा, शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलंय म्हणजे कोणतं वाक्य आहे? उद्गारार्थी वाक्य आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56, काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारात येतात? या ठिकाणी पाहायचं आहे, काप, आठव, स्मर, लोट हे जे धातू आहेत ते सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे काम करतात. म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये क्रियापद कर्म आलं तरी यांचा वापर होतो आणि कर्म नाही आलं तरी त्यांचा वापर होतो. आणि अशा प्रकारे मित्रांनो, हे शब्द सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे कार्य करतात म्हणून त्यांना उभयविध क्रियापद किंवा उभयविध धातू असं म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? काप, आठव, स्मर, लोट हे काय आहेत? उभयविध धातू आहेत. आता जर आपण याचं उदाहरण पाहायला गेलो तर आपण या ठिकाणी काप वरून पाहूया. ठीक आहे. तर त्याने बोट कापले आणि त्याचे बोट कापले, याच्या ठिकाणी काय होतं? त्याने बोट कापले या ठिकाणी बोट हे कर्म आहे, त्यावेळी ते सकर्मक झालं, आणि त्याचे बोट कापले यामध्ये कर्म नाही म्हणून हे अकर्मक झालं. म्हणजे या ठिकाणी काय होतं? तर काप, आठव, स्मर, लोट हे धातू आहेत ते सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे कार्य करतात म्हणून त्यांना काय म्हणायचं? उभयविध धातू किंवा उभयविध क्रियापद असं म्हणायचं. म्हणजे पर्याय डी हे योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.